Okay, let's start. I'm starting my screen. ओके. प्रेझेंटी दिली आहे का सगळ्यांनी? हम्म. दीपिका, शार्दूल, अविका, अदिती, प्रथमेश, हर्ष, अनघा, महिका, संजना, धनश्री. ओके. ओके. So where are we? So we have completed 4 lessons and we have started our 5th lesson. That is the foundation of the Swaraj. तर स्वराज्याचा म्हणजे फाउंडेशन कसं झालं किंवा पाया कसा घातला गेला स्वराज्याचा आणि तो कोणी घालायला सुरुवात केली होती. फर्स्ट द लेसन थोडं आठवतंय का आपण मध्ये ताण द्या थोडासा आपल्या ब्रेनला. यूज व्हॉइस इज ब्रेकिंग. आवाज क्लिअर नाहीये का? ओके. आय एम ऑल्सो फेसिंग द नेटवर्क इश्यूज. Okay, I have changed my place. You also try to sit near the network or outside your home or near the balcony or window. Okay. In the first half of 17th century, epoch making means युग प्रवर्तक असं कुणाला बोललं जातं? इपोक मेकिंग पर्सनॅलिटी उदयास आली होती महाराष्ट्रामध्ये. तर असं इपोक मेकिंग मीन्स युग प्रवर्तक, ज्याने सगळ्या युगाचं म्हणजे परिवर्तन केलं, चेंज केलं. जे आपण गुलामगिरीत होतो मुघलांच्या किंवा आदिलशाही, निजामशाही, त्याच्यातून एक युग प्रवर्तन झालं आपलं, म्हणजे एक मोठा बदल घडला. त्याला काय बोलतात? इपोक. तर इपोक मेकिंग पर्सनॅलिटी. हु वॉज द इपोक मेकिंग पर्सनॅलिटी? शिवाजी महाराज. तर त्यांचं बर्थ अँड आपण बर्थ प्लेस वगैरे आपण पाहिलं. देन शहाजी महाराज. ऍक्च्युली स्वराज्याची जी स्वराज्य मिळवण्याची जी हे होती, लढाई होती, ती ऍक्च्युली शहाजी राजांनी स्टार्ट केली होती. ते जे ड्रीम आहे ते कोणी पाहिलं होतं? तर शहाजी राजांनी. शिवाजी महाराजांना म्हणजे एक व्हॅलियंट, करेजियस, इंटेलिजंट आणि ग्रेट पॉलिटिकल एक्सपर्ट होते शहाजी राजे. त्याचप्रमाणे ते आपल्या सब्जेक्ट वरती सुद्धा प्रेम करत, म्हणजे ही लव्ड हिज सब्जेक्ट. म्हणजे सब्जेक्ट मीन्स काय? तर त्यांची प्रजा, प्रजेवरती सुद्धा त्यांचं तेवढंच प्रेम होतं. तर ते जागीरमध्ये त्यांनी म्हणजे खूप सगळे त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलं महसूल किंवा एक जागीर दिली जायची. म्हणजेच काय? बक्षीस म्हणून एखादा प्रदेशाचा अधिकारी असायचा, त्याला ती जागा बक्षीस म्हणून दिली जायची. तर असं बक्षीस मिळवत मिळवत जागीर ते मिळवत राहिले आणि काही प्रदेश त्यांनी आपल्या स्वतःच्या ताब्यात करून घेतले. आणि मग शिवाजी महाराज, त्यांचे जे पुत्र होते शिवाजी महाराज, त्यांना सुद्धा त्यांनी स्वराज्याचं स्वप्न दाखवलं. आणि त्यांचं जे एज्युकेशन वगैरे आहे ते पहिले बेंगलोरला केलं. नंतर मग इकडे वीर माता जिजाबाईंनी सुद्धा बेंगलोर वरून पुण्याला आल्यावर त्यांना म्हणजे खूप ट्रेन केलं एकदम. एज्युकेशन व्हेरियस सब्जेक्टचं एज्युकेशन दिलं. त्याचबरोबर त्यांना पॉलिटिकल एक्सपर्ट बनवलं. त्याच्यानंतर ओरॅटरी स्किल्स असतील, मॉडेस्टी,
ट्रूथफुलनेस, व्हिजिलन्स, करेज, फिअरलेसनेस म्हणजे धाडस असेल किंवा वाक्चतुराई असेल, कर्तबगारी असेल, हे सगळे दक्षता. व्हिजिलन्स म्हणजे काय? दक्षता, शील, मॉडेस्टी. शील म्हणजे आचरण कसं असलं पाहिजे आपलं. या सगळ्या त्यांनी ह्या शिकवणी आहेत, टीचिंग्स आहेत, त्या शिवाजी महाराजांना शिकवल्या होत्या. त्याचप्रमाणे शस्त्रास्त्रांचं जे नॉलेज आहे ते पण त्यांना दिलं होतं. आणि त्यांच्यामध्ये स्वराज्याचं स्वप्न त्यांनी रुजवलं होतं. शिवाजीज कंपॅनियन अँड असोसिएट्स. देन वी हॅव सीन शिवाजी महाराज यांचे कंपॅनियन्स म्हणजे सहकारी कोण होते. सहकाऱ्यांबद्दल आपण पाहिलं तर हे सगळे त्यांच्या जीवाला जीव देणारे सहकारी असं बोलतो आपण. तर दे आर व्हेरी स्किलफुल. आणि he created a feeling of truth and affection in the minds of people. Many companions and associates joined him in his work founding of Swaraj. म्हणजे फक्त शिवाजी महाराज एकटे असते तर त्यांना हे सगळं शक्य होतं का? त्यांचे जे कंपॅनियन्स होते ते पण तेवढेच स्किलफुल होते, तेवढेच लॉयल होते, म्हणजे प्रामाणिक होते, ऑनेस्ट होते शिवाजी. म्हणूनच महत्वाचा सहभाग जेवढा शिवाजी महाराजांचा आहे. तर या सगळ्या कंपॅनियन्स होते त्याच्यामुळे स्वराज्याचं स्वप्न त्यांचं साकार झालं होतं. त्याच्यानंतर वी हॅव सीन रॉयल सील. राजमुद्रा आपण पाहिली होती, राजमुद्रेचं मिनिंग पाहिलं होतं. तर त्या 4 ओळी ज्या होत्या म्हणजे ह्या ज्या संस्कृत 4 ओळी दिल्या आहेत. प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता शहसुनोह शिवशैष्या मुद्रा ओळी आहेत. याच्यामध्ये त्यांचं वडिलांबद्दलचं प्रेम किंवा रिस्पेक्ट आहे वडिलांबद्दलचा तो दिसतो. स्वराज्यासाठी त्यांचा आत्मविश्वास आणि स्वराज्य त्यांचं कंटिन्युअस विस्तार करायचा आहे त्याचा, ते स्वप्न त्यांचं त्याच्यामधून दिसतं. आणि त्यांचं स्वतः त्या राजमुद्रेबद्दलचं त्यांचं रिस्पेक्ट, त्याचबरोबर कमिटमेंट, त्यांनी जे कमिटमेंट केलेली आहे म्हणजे स्वराज्याबद्दलची, त्यांची जी ओढ आहे स्वराज्याबद्दलची, त्यांनी एक स्वतःला एक वचन दिलेलं आहे, प्रॉमिस केलेलं आहे, ते त्याच्यातून दिसतं. त्याच्यासोबत त्यांचं याच्याविषयी प्रेम दिसतं. ह्या 4 ओळीमध्ये सगळं सार आहे. म्हणजे त्यांचं जे स्वराज्य म्हणजे काय, तो जो कन्सेप्ट आहे तो ह्या 4 सेंटेन्स मधूनच आपल्याला समजून जातो. ह्या 4 सेंटेन्सचा जर मिनिंग समजला तर आपल्याला त्याचा मिनिंग तोच आहे. टुवर्ड द इस्टॅब्लिशमेंट ऑफ स्वराज. आता स्वराज्याची म्हणजे इस्टॅब्लिशमेंट, स्थापना हळूहळू कशी होऊ लागली. आता स्वराज्य स्थापनेकडे वाटचाल होऊ लागली होती शिवाजी महाराजांची, तर ती कशी. ओके. अविका. अविका आहे का? इज अविका ऑनलाईन? क्लास जॉईन करून कुठे जातात सगळे? क्लास तर जॉईन केलेला दिसतोय पण अवेलेबल नसतात. अविका, what happened? अविका माइक ऑन कर. तुला रीड करायचंय नेक्स्ट पार्ट. लक्ष द्यायचंय आणि सगळ्यांनी. स्वराज्य स्थापनाची हालचाल. स्वराज्य स्थापनाची हालचाल.
स्वराज्य स्थापनेची हालचाल. शिवाजी महाराजांच्या जहागिरीतील किल्ले हे त्याच्या अंमलात नव्हते, तर ते आदिलशहाच्या ताब्यात होते. त्या काळात किल्ल्याचे विशेष महत्त्व होते. किल्ला ताब्यात असला म्हणजे आजूबाजूच्या प्रदेशावर नियंत्रण ठेवता येत असे. ज्याचे किल्ले त्याचे राज्य अशी परिस्थिती असे. आपल्या जहागिरीतील किल्ले आपल्या ताब्यात घेण्याचे महाराजांनी ठरवले. किल्ले ताब्यात घेण्याचा असा प्रयत्न करणे म्हणजे आदिलशहा ही सत्तेस आव्हान देण्यासारखे होते. त्यांनी तोरणा, मुरुमदेव, कोंढाणा, पुरंदर हे किल्ले ताब्यात घेतले आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. मुरुमदेव किल्ल्यांची पुनर्बांधणी करून त्यांचे नाव रायगड ठेवले. रायगड ही स्वराज्याची पहिली राजधानी होती. आदिलशहामध्ये जावळीचे मोरे Wait, Avita, good. The forts situated within the Jagirs of Shivaji Maharaj were not under his control, but were under the control of Adil Shah. In those days, forts were of special significance. म्हणजे हे जे जागीर होतं, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की त्यांना काही जमिनीचा भाग बक्षीस म्हणून दिला जायचा. त्यावेळेचे जे अधिकारी होते, म्हणजे ते जे ठेवत त्यांचे असोसिएट, त्यांना बक्षीस म्हणून जागीरमध्ये दिल्या जायच्या त्या जमिनी. तर त्या जमिनी फक्त दिल्या जायच्या, तर त्याच्यामध्ये किल्ले नसत, किल्ल्यांचा भाग येत नसत. किल्ले अजूनही आदिलशहाच्याच कंट्रोलमध्ये होते त्यावेळेला पण. म्हणजे त्या जमिनीचा भाग असणार आहे, पण त्या जमिनीवर जर किल्ला असेल तर तो किल्ला आदिलशहाचा. फोर्ट वेअर ऑफ स्पेशल सिग्निफिकन्स. तर किल्ल्यांनाही एक स्पेशल सिग्निफिकन्स म्हणजे महत्वाचं स्थान होतं. त्या काळांमध्ये किल्ल्यांना महत्वाचं स्थान होतं. विथ अ फर्म होल्ड ओव्हर अ फोर्ट इट वॉज पॉसिबल टू कंट्रोल सराउंडिंग एरिया. म्हणजे किल्ल्याचा जर ताबा असेल आपल्याकडे तर त्याच्या आसपासचा जो सगळा एरिया आहे त्याच्यावरती आपला कंट्रोल असायचा. म्हणजे त्या किल्ल्यावरून, किल्ला हा उंचावर असे आणि किल्ल्यावरून आसपासच्या सगळ्या प्रदेशाची पाहणी करता येत होती, त्याच्यावरती लक्ष ठेवू शकत होते. म्हणजे किल्ला जर ताब्यात असेल तर आजूबाजूचा प्रदेशाचं महत्व वाढत होतं, म्हणजे स्पेशल सिग्निफिकन्स होतं. इफ वन हॅड फोर्ट वन रूल्ड द लँड. म्हणजे ज्याच्याकडे तो किल्ला आहे, म्हणजे फक्त जमीन असून उपयोग नाही, तर किल्ला ज्याच्याकडे आहे ती जमीन पण त्याचीच असेल. किल्ल्याचा जो भाग जर त्याचा असेल तर त्याच्या आसपासची जमीन पण त्याच्याच ताब्यात असेल ज्याच्याकडे किल्ला असेल. Therefore, शिवाजी महाराज decided to acquire the fort that were within his own जागीर. मग शिवाजी महाराजांनी काय केलं तर त्यांची जी जागीर होती त्याच्या आसपासचे जे किल्ले आहेत ते अक्वायर म्हणजे ते मिळवायला, जिंकून घ्यायला सुरुवात केली. Such an attempt to capture the fort amounted to challenging the आदिलशाही पॉवर. तर शिवाजी महाराजांनी आपले कंपॅनियन्स ठेवले होते. हळूहळू सगळे कंपॅनियन गोळा केले त्यांच्या प्रदेशामधले सगळे असोसिएट आणि आक्रमण करायला हळूहळू चालू केलं होतं आदिलशाहीवरती. आणि मग आता आदिलशहाला हे चॅलेंज वाटू लागलं होतं. आता आदिलशहाला चॅलेंज देऊ लागले होते. आदिलशाहीची जी सत्ता आहे त्याला हळूहळू शिवाजी महाराज चॅलेंज देऊ लागले होते. म्हणजे आता त्यांना त्यांच्या जागीर जी होती तिथले किल्ले पण त्यांना हवे होते. मग आदिलशहाच्या हे लक्षात आलं की आता म्हणजे शिवाजी महाराजांचा वेगळा हे आहे, आता ते फक्त आपले असोसिएट नाही राहिले, तर आता ते आता हळूहळू आपल्याकडून म्हणजे आपली पॉवर घेऊ लागले आहेत. ही कॅप्चर्ड द फोर्ट्स ऑफ तोरणा, मुरुमदेव, कोंढाणा अँड पुरंदर अँड लेड द फाउंडेशन ऑफ स्वराज. तर बघा त्यांनी त्यांच्या जे कंपॅनियन होते, त्यांचे सहकारी होते, त्यांच्या मदतीने 4 किल्ले जिंकले. तोरणा, मुरुमदेव, कोंढाणा, पुरंदर असे 4 किल्ले जिंकले आणि स्वराज्याची स्थापना केली. त्यांचं एक छोटंसं त्यांनी आपलं राज्य तयार केलं. 4 किल्ले आणि त्याच्या आसपासचा जो प्रदेश आहे तो मिळून असं एक छोटंसं त्यांचं राज्य बनलं. ही रिपेअर्ड द फोर्ट मुरुमदेव अँड रिनेम्ड इट राजगड. मुरुमदेव जो किल्ला होता तर त्याचं नाव त्यांनी त्याची दुरुस्ती केली, रिपेअर केलं आणि त्याचं नाव ठेवलं राजगड.
राजगड वॉज द फर्स्ट कॅपिटल ऑफ स्वराज. तर स्वराज्याचं पहिलं कोणतं राजधानी होती? तर राजगड. राजगड काय बनलं? स्वराज्याची राजधानी. हा आहे राजगड आणि तो कुठे आहे? पाली घाटमध्ये, पाली गेट. त्याला बोलतात, तो जे गेट आहे त्याला बोलतात पाली गेट आणि किल्ला राजगड. तर आता 4 किल्ले त्यांच्या ताब्यात आले होते. There were a Mores of Javli, the Ghorpades of Mudhol, the Savants of Savantwadi and other Sardar in the Adilशाही. तर हे जसे सरदार होते शिवाजी महाराज, तसेच अजून पण बाकीचे सरदार होते. जवळीला मोरे होते, घोरपडे मुधोळला घोरपडे होते, सावंतवाडीला सावंत होते. हे जे सरदार होते हे पण आदिलशहाच्या काळामध्ये हे सरदार होते. म्हणजे मुख्य राजा तिथला आदिलशहा, पण हे जे छोटे छोटे जागीर त्यांच्याकडे होती. म्हणजे जवळीची जागीर मोरेंकडे होती, मुधोळची जागीर घोरपडे, असं होतं त्यावेळेला. दे वेर अपोज टू कॉज ऑफ द फाउंडिंग ऑफ स्वराज. तर ह्या सगळ्यांनी विरोध करायला सुरुवात केली. स्वराज्याची स्थापना करण्यासाठी विरोध केला होता ह्या सगळ्यांनी सुरुवातीला. इट वॉज नेसेसरी टू ब्रिंग देम अँड अदर लाईक माइंडेड सरदार अंडर कंट्रोल ऑफ पर्पज ऑफ फाउंडिंग द स्वराज. तर ते सुरुवातीला आदिलशहाच्या बाजूने होते. त्यांना असं वाटत असे की आदिलशहा खूप पॉवरफुल आहे, आपण तर खूप छोटे आहेत त्यांच्या पुढे, मग आपण आदिलशहाच्या विरोधात कसं काय जिंकणार? हे हे जे स्वराज्य आहे ते कसं काय जिंकू आपण? आपली आपण करू, त्याची तर पॉवर आपल्यापेक्षा जास्त आहे. तर त्याच्यामुळे ते घाबरत असत. त्यामुळे त्यांचा विरोध आणि स्वराज्याची स्थापना करायचं ते हळूहळू शिवाजी महाराजांनी स्टार्ट केलं होतं. द कॅप्चर ऑफ जवळी. आता जवळी कसं कॅप्चर? शार्दूल आहे का? शार्दूल. वेर इज शार्दूल? ज्याला विचारते ते रीड नाही करत आणि बाकीचे हे करतात. आय नो यू ऑल आर रेडी, बट वेर इज शार्दूल? येस मॅम. रीड करायचंय तुला नेक्स्ट पार्ट. स्टार्ट. व्हॉट हॅपन? शार्दूल लक्ष नाहीये तुझं क्लासमध्ये? लेसन इझी आहे पण तुमचं लक्ष पाहिजे तर तो इझी वाटेल तुम्हाला. ओके प्रद्युम, येस मॅम. रीड कर नेक्स्ट पार्ट. जावळीचा ताबा. सातारा जिल्ह्यातील जावळी या ठिकाणी चंद्रराव मोरे हा आदिलशाहीतील मातब्बर सरदार होता. स्वराज्य स्थापनेच्या कार्यास त्याने विरोध दर्शवला. तेव्हा इसवी सन 1656 मध्ये शिवाजी महाराजांनी जावळीवर स्वारी करून तो प्रदेश जिंकून घेतला. तेथे आपले ठाणे वसवले. नंतर रायगडही जिंकून घेतला. जावळीची प्रचंड संपत्ती त्यांच्या हाती पडली. या विजयानंतर त्यांच्या कोकणातील हालचाली वाढल्या. त्यांनी जावळीच्या खोऱ्यात प्रतापगड हा किल्ला बांधला. या विजयामुळे त्यांचे सामर्थ्य सर्व प्रकारे वाढले. शिवाजी महाराजांनी यानंतर कल्याण व भिवंडी ही ठिकाणे जिंकून घेतली. यामुळे पश्चिम किनारपट्टीवरील सिद्धी, पोर्तुगीज व इंग्रज या सत्तांशी त्यांचा संबंध आला. या सत्तांशी संघर्ष करायचा असेल तर आपल्याला प्रबळ असे आरमार उभारले पाहिजे हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी आरमार उभारणीकडे लक्ष दिले. ओके, व्हेरी गुड.
Chandrarao More of Zawli in Satara district was a powerful Sardar in the आदिलशाही. तर जावळी आपण जे वरचे जे पाहिले जावळी मोरे जावळी आणि हे घोरपडे मुधोळ सावंतवाडी हे सगळे सरदार होते तिथले. त्यांची ती सरनेम होते. म्हणजे जावळीचे जे मोरे होते चंद्रराव मोरे हे सातारा डिस्ट्रिक्टचे एक पॉवरफुल सरदार होते. आदिलशाही मधले एक पॉवरफुल सरदार होते साताऱ्याचे. ही अपोज द फाउंडिंग ऑफ स्वराज आणि त्यांचा स्वराज्य स्थापनेला विरोध होता. शिवाजी महाराज अटॅक्ड जावळी अँड कॅप्चर्ड दॅट रिजन इन द 1656 CE. ही इस्टॅब्लिश्ड हिज पोस्ट हेअर. आणि मग शिवाजी महाराजांनी काय केलं तर जावळीवरतीच हल्ला केला. ज्यांचा अपोज होता त्या ठिकाणी त्यांनी हल्ले करायला सुरुवात केली आणि तो प्रदेश त्यांनी स्वतःच्या ताब्यात केला. म्हणजे तिथला म्हणजे तिथला प्रदेश जो आहे ते स्वतःच्या ताब्यात करून घेतला. म्हणजे आता ते त्यांचं स्वराज्याचं ते वाढत होतं. स्वराज्याची पॉवर त्यांची स्वराज्य स्थापनेचं जे हे आहे स्वप्न ते त्यांना वाढवायचं होतं. तर त्यांनी ते ही इस्टॅब्लिश्ड हिज पोस्ट देअर म्हणजे त्यांनी त्यांचं ठिकाण पोस्ट त्यांची तिथे स्थापन केली. स्वतःची पोस्ट तिथे स्थापन केली. म्हणजे ते जावळी जे होते काय ते मोरे जे होते त्यांना बाजूला करून त्यांनी स्वतःची तिथे पोस्ट ठाणं तिथं त्यांनी स्थापन केलं. देन ही अल्सो कॅप्चर्ड रायगड. त्याच्यानंतर त्यांनी रायगड सुद्धा जिंकला. हाती लागली. आफ्टर हिज विक्टरी हिज ऍक्टिव्हिटीज इन कोकण इन्क्रीज्ड. हे जे वाढल्या त्यांच्या म्हणजे सतत ते हल्ले करू लागले आणि वेगवेगळे ते जिंकून घेऊ लागले. ही बिल्ड प्रतापगड फोर्ट इन द जावळी व्हॅली. त्यांनी एक स्वतःचा किल्ला बांधला जावळीला किल्ला बांधला. इन दिस वे द कॉन्क्वेस्ट ऑफ जावळी इन्क्रीज हिज स्ट्रेंथ इन ऑल रिस्पेक्ट. तर जावळीमध्ये सर्व प्रकारे आता त्यांचा अधिकार तिथे स्थापन झाला होता. त्यांची तिथे सत्ता वाढत होती. म्हणजे त्यांची पॉवर जी होती त्यांची जी शक्ती सामर्थ्य जे होतं ते तिथे आता वाढत होतं. ही इन्क्रीज्ड हिज स्ट्रेंथ इन ऑल रिस्पेक्ट. आफ्टर दिस शिवाजी महाराज कॅप्चर्ड कल्याण अँड भिवंडी ऑन द कोकण कोस्ट. त्याच्यानंतर कल्याण भिवंडीचं सुद्धा त्यांनी सत्ता जिंकून घेतली. देअर ही केम इन टू कॉन्टॅक्ट विथ द सिद्धी पोर्तुगीज अँड ब्रिटिश पॉवर्स ऑन द वेस्टर्न कोस्ट. तर आपण लास्ट टू लास्ट लेसन मध्ये पाहिलं होतं की हे जे आदिलशाही निजामशाही मुघल त्यांच्यासोबत हे जे आहेत सिद्धी पोर्तुगीज ब्रिटिश सुद्धा ट्रेड करण्यासाठी आपल्या महाराष्ट्रामध्ये आले होते. म्हणजे व्यापाराच्या निमित्ताने त्यांनी त्यांच्या काही कंपन्या तिथे उभ्या केल्या होत्या आणि त्याच्यासाठी ट्रेड म्हणजे व्यापार करण्यासाठी ते बिझनेस करण्यासाठी आपल्या राज्यामध्ये त्यांनी शिरकाव केला होता. तर त्यांचा कॉन्टॅक्ट आता शिवाजी महाराजांशी आला. सिद्धी पोर्तुगीज वगैरे होते आता ते शिवाजी महाराजांच्या कॉन्टॅक्टमध्ये आले. शिवाजी महाराज रिअलाइज दॅट इन ऑर्डर टू फाईट दीज पॉवर्स इट वॉज नेसेसरी टू हॅव अ स्ट्रॉंग नेव्हल फोर्स. तर ते कोकण किनारपट्टीकडून आले होते. किनारपट्टी म्हणजे काय समुद्र किनाऱ्याचा जो प्रदेश असतो समुद्राच्या बाजूचा आसपासचा जो प्रदेश असतो त्याला बोलतात किनारपट्टी. म्हणजे ते समुद्राच्या पलीकडे काय असतं दुसरी कंट्री असते किंवा दुसरं कॉन्टिनेंट असतं. तर ते दुसऱ्या कॉन्टिनेंट मधून आपल्या इथे त्यांनी प्रवेश केलेला असतो. तर कुठल्या मार्गे तर पाण्यामार्गे प्रवेश केलेला असतो है ना. नेव्हल रिजन म्हणजे पाण्यातून प्रदेश केलेला असतो. मग ते कुठे येतात तर पाण्याजवळचे जे प्रदेश आहेत तिथे ते त्यांचं वास्तव्य असतं. म्हणजे मग ते कोकण किनारपट्टी जी होती तिथे ते आले होते. तिथे त्यांनी त्यांचं हे वसवलं होतं. शिवाजी महाराज रिअलाइज दॅट इन ऑर्डर टू फाईट दीज पॉवर्स इट वॉज नेसेसरी टू हॅव स्ट्रॉंग नेव्हल फोर्स. नेव्हल फोर्स म्हणजे काय आरमार नेव्ही जे असते म्हणजे पाण्यातलं जे सैन्य असतं. जमिनीवरचं सैन्य वेगळं हत्ती दळ बोलतो किंवा खूप हत्ती असतात लढाई करण्यासाठी. घोडदळ म्हणजे खूप सगळे घोडे असतात. तोफा वगैरे आपण पाहतो ना लढाई पाहिली असेल तुम्ही एखाद्या मूवी मध्ये पाहिली असेल लढाई कशी असते. तर ते जे असतं जमिनीवरचं सैन्य. त्याच्यानंतर हे जे असतं पाण्यामधलं सैन्य खूप सगळ्या बोटी पाहिजेत
पाण्यातून लढाई करण्यासाठी शस्त्रास्त्र पाहिजे. तर आणि पाण्यातलं सैन्य वेगळं असतं, त्याला बोलतात नेव्ही म्हणजे आर्मार. आर्मी, नेव्ही, एअरफोर्स अजून पण आहे ना, आपल्या पण लष्करामध्ये आर्मी, नेव्ही, एअरफोर्स असतं, तसं त्यांना नेव्ही बिल्ड करायची होती. ही कॉन्सन्ट्रेटेड ऑन बिल्डिंग नेव्ही. तर त्यांनी नेव्ही किंवा आर्मार उभं करण्याकडे, म्हणजे पाण्यातलं सैन्य उभं करण्याकडे आता त्यांनी कॉन्सन्ट्रेट केलं. ओके, अंडरस्टूड. समजतंय का? लक्ष असेल तर समजेल. ओके ओके. कुणाला सांगितलं होतं मगाशी मी रीड करायला? शार्दूल का प्रथमेशला सांगितलं होतं? समजलं का आता? महिका, महिका आहे का? महिका, महिका, आर यू ऑनलाइन? Yes. Hello. येस. Hello. रीड महिका. तुझा आवाज येतोय मला. युअर व्हॉइस इज क्लिअर. डोंट वेस्ट टाइम. ओके दीपिका, रीड. Ma'am? येस दीपिका, रीड. Defeat of Afzal Khan. Shivaji Maharaj had started capturing the forts in his Jahangir and the surrounding area in the Adil Shahi territory. He had crushed the opposition of the Moors of Zawi. The work of founding the Swaraj had gathered momentum on the Konkan coast. All these matters were a challenge to the Adil Shahi. At that time, the Badi Sahiba was looking after the administration of the Adil Shahi. She sent Afzal Khan, a powerful and experienced Adil Shahi general, to curb Shivaji Maharaj. Afzal Khan came from Bijapur to Vai. He knew the Vai region well. A meeting of Shivaji Maharaj and Afzal Khan took place on 10 November 1659 at the foot of Pratapgarh near Vai. At the meeting, Afzal Khan attempted treachery. In retaliation, Shivaji Maharaj killed Afzal Khan. He routed the Adil Shahi army. Shivaji Maharaj paid compensation to the soldiers who were wounded in the battle. He rewarded those who had fought well. Those soldiers and officers of Afzal Khan's army who fell into the hands of Shivaji Maharaj's army were given a good treatment. ओके, गुड. अदर स्टुडंट्स लक्ष द्यायचे क्लासमध्ये. काहीच नाही समजणार नाही तर तुम्हाला. आणि मराठी मीडियम असाल तर मग तर एकदम, कारण आपण इंग्लिश बुक ओपन करतो. तुम्हाला कसं समजणार आहे लक्ष नाही दिलं तर? आणि मी प्रत्येक सेंटेन्स तुम्हाला मराठीमध्ये एक्सप्लेन करतेय. डिफीट ऑफ अफजल खान म्हणजे अफजल खानाला त्यांनी कसं हरवलं. शिवाजी महाराज हॅड स्टार्टेड capturing the forts in his Jagir and the surrounding area in the आदिलशाही टेरिटरी. टेरिटरी म्हणजे प्रदेश. तर आदिलशाहीचा जो प्रदेश होता त्याच्यामधले शिवाजी महाराजांनी आता वेगवेगळे किल्ले जे आहेत आजूबाजूचे, त्यांच्या जहागिरीतले जे किल्ले आहेत ते कॅप्चर करायला सुरुवात केली होती.
म्हणजे आदिलशहाने त्यांना जागीर तर दिली होती, पण ते किल्ल्यांचा अधिकार त्यांना मिळाला नव्हता. तर त्यासाठी त्यांनी आता जे किल्ले आहेत त्याच्यावरती आक्रमण करून आदिलशहाचं जे सैन्य होतं त्याच्यावरती आक्रमण करून त्यांनी तो किल्ला घ्यायला सुरुवात केली होती, किल्ला कॅप्चर करायला सुरुवात केली होती. ही हॅड क्रश द अपोजिशन ऑफ द मोरेज ऑफ जवळी. तर आत्ताच आपण पाहिलं तर मोऱ्यांचं जे जवळी नावाचं ठिकाण आहे तिथे त्यांनी हरवलं होतं. मोरेंना तिथे हरवून तिथली सत्ता आपल्या ताब्यामध्ये घेतली होती. द वर्क ऑफ फाउंडिंग द स्वराज हॅड गॅदर्ड मोमेंटम ऑन द कोकण कोस्ट. तर हे स्वराज्य स्थापनेचं जे त्यांचं स्वप्न आहे, ते जे काम आहे, द वर्क ऑफ फाउंडिंग स्वराज हॅड गॅदर्ड मोमेंटम. मोमेंटम म्हणजे काय? गती. त्याला थोडा स्पीड आला, त्याला गती आली ऑन द कोकण कोस्ट. म्हणजे कोकण किनारपट्टी जी होती त्या बाजूला त्यांचं जे गती आली थोडीशी, त्यांचं जे हे काम होतं स्वराज्य स्थापनेचं त्याला आता गती मिळू लागली. ऑल दीज मॅटर्स वेअर अ चॅलेंज टू द आदिलशाही. आणि हे जे सगळं चाललं होतं, हे जे सगळं मॅटर चाललं होतं, शिवाजी महाराज हे सगळं जे काही करत होते ते चॅलेंजिंग होतं. हे आदिलशहासाठी चॅलेंजिंग होतं. आता त्यांना थोडी थोडी चॅलेंजिंग वाटू लागलं होतं, भीती वाटू लागली होती की आता स्वराज्य स्थापनेचं काम म्हणजे वर्क ह्यांनी चालू केलेलं आहे शिवाजी महाराजांनी, आणि हा आता आपल्या आडकाठी येत होतं त्यांना. त्यांची सत्ता आता थोडीशी हलू लागली होती. ऍट दॅट टाइम द बडी साहेबा वॉज लुकिंग अप. शाहीचं ऍडमिनिस्ट्रेशन पाहत होतं, बडी होतं, बडी साहेबा पाहत होत्या. शी सेंट अफजल खान, अ पॉवरफुल अँड एक्सपिरियन्स्ड आदिलशाही जनरल, टू कर्ब शिवाजी महाराज. तर तिने अफजल खान नावाचा, आदिलशहा मधला अफजल खान नावाचा एक पॉवरफुल म्हणजे खूप शक्तिशाली आणि अनुभवी असा सरदार होता. त्याला शिवाजी महाराजांना हरवण्यासाठी, टू कर्ब म्हणजे शिवाजी महाराजांना हरवण्यासाठी अफजल खानाला पाठवलं. तर कोकण किनारपट्टीवरती शिवाजी महाराजांनी मोहीम चालवली. तिथे बडी साहेबांनी अफजल खानाला पाठवलं. आवाज येतोय का स्टुडंट्स? कारण मला इकडे कॉल येतोय. आवाज येतोय का? ओके. Afzal Khan came from Bijapur to Vai. He knew the Vai region well. तर बिजापूरवरून, अफजल खान बिजापूरला राहत असे, तर तो बिजापूरवरून, मला वाटतं राजस्थानमध्ये, बिजापूर जे आहे ते राजस्थान साईडला, तर राजस्थानवरून तो वाईमध्ये आला. तो अफजल खान जो आहे तो वाईला आला. ही न्यू द वाई रिजन वेल. त्याला वाई रिजन चांगल्या प्रकारे माहिती होतं. A meeting of Shivaji Maharaj and Afzal Khan took place on 10th November 1659 at the foot of Pratapgarh near Vai. तर वाई जवळ प्रतापगड जो आहे म्हणजे किल्ला प्रतापगड, त्याचा फूट म्हणजे पायथ्याला शिवाजी महाराजांनी अफजल खानाची भेट झाली. ऍट द मीटिंग अफजल खान अटेम्प्टेड ट्रीचरी. तर ती जी मीटिंग चालू होती त्यांची, त्याच्यामध्ये अफजल खानाने शिवाजी महाराजांना दगा दिला किंवा मारण्याचा प्रयत्न केला. ट्रीचरी म्हणजे काय? त्यांना दगा दिला किंवा फसवलं. आणि इन रिटॅलिएशन म्हणजे त्याचा परिणाम म्हणून किंवा त्याचा बदला म्हणून शिवाजी महाराज किल्ड अफजल खान. आता शिवाजी महाराज तर असे नव्हते की विनाकारण त्रास देतील कुणाला, पण अफजल खानाने दगा दिल्यामुळे शिवाजी महाराजांना अफजल खानाला मारावं लागलं, त्याचा परिणाम म्हणून. ते मारण्यासाठी नव्हते आले, ते फक्त मीटिंग साठी आले होते. शिवाजी महाराज अफजल खानासोबत मीटिंग करायची अशा ह्या हेतूने आले होते, पण अफजल खानाने त्यांना मारण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा बदला म्हणून शिवाजी महाराजांनी त्यांना मारलं, अफजल खानांना. ही राउटेड द आदिलशाही आर्मी.
आणि त्यांनी आदिलशाहीचे जे सैन्य होतं त्याचं परिपत्य केलं, म्हणजे त्याला हरवलं. अफजल खानाला मारलं आणि हरवलं. ते सैन्य जे आहे त्याला हरवलं. 1 minute स्टुडंट. सॉरी स्टुडंट. ओके. ही राउटेड आदिलशाही आर्मी. शिवाजी महाराज पेड कॉम्पेन्सेशन टू द सोल्जर्स हु वेर वाउंडेड इन द बॅटल. वाउंडेड म्हणजे काय, जखमी झाले होते. आणि कॉम्पेन्सेशन म्हणजे त्यांना काही त्यांनी पैसे देऊ केले. पेड कॉम्पेन्सेशन म्हणजे ते जे जखमी झाले होते किंवा त्यांची आर्थिक परिस्थिती, त्यांना जे त्यांचे सरदार जो पे करत, तसं त्यांनी जखमी सरदारांचा उपचार केला किंवा त्यांना कॉम्पेन्सेशन दिलं, म्हणजे त्यांना बक्षीस दिलं किंवा त्यांना मोबदला दिला. ही रिवॉर्डेड दोज हु हॅड फॉट वेल. आणि ते जे सैन्य होतं, शिवाजी महाराजांचं सैन्य होतं, जे चांगलं लढलं त्या लढाईमध्ये, अफजल खानासोबतच्या लढाईमध्ये, त्यांच्यासाठी बक्षिसं दिली, रिवॉर्ड दिले, म्हणजे बक्षिसं दिली. आणि खानाचं जे सैन्य होतं, त्यांचे सोल्जर्स सारी होते, ते जर जेव्हा म्हणजे शिवाजी महाराजांच्या ताब्यात आले, शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला आणि त्यांचं जे सैन्य होतं आता ते शरण आलं शिवाजी महाराजांना. मग ते जेव्हा शरण आलं शिवाजी महाराजांना, तेव्हा त्यांनी एक त्यांना चांगली वागणूक दिली. गुड ट्रीटमेंट म्हणजे काय, त्यांना चांगली वागणूक दिली. अंडरस्टूड? वेट अ मिनिट. प्रद्युम्नचं झालं, अजून कोण राहिलंय? तुम्ही तर नेहमी रीड करता ना, धनश्री, दीपिका. हर्ष, हर्ष आहे का? हर्ष येस टीचर. मराठीतून रीड करणार ना? इंग्लिश. आणि इंग्लिश. अनघा नाही, मला मराठीतून रीड करून पाहिजे. इंग्लिश झालं आत्ताच आपलं. अनघा आहे का? अनघा गायब कशी काय आज? अनघा तर ऑनलाईन दिसते. हॅलो मॅम. ओके ओके. हॅलो मॅम. आदिती रीड. अनघा आहे का? येस मॅम, मी मेसेज टाकला हॅलो. होता चॅट बॉक्स मध्ये. ओके अनघा रीड. येस. अनघा नंतर आदिती. ओके. सिद्दी अँड देन धनश्री. जोहरची स्वारी. अफजल खानाच्या पारिपत्यानंतर महाराजांनी आदिलशाहीतील वसंतगड, पन्हाळा व खेळणा हे किल्ले जिंकून घेतले. खेळणा किल्ल्यास त्यांनी विशाळगड असे नाव दिले. महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने इसवी सन 1660 मध्ये सिद्दी जोहर या कर्नूल प्रांताच्या सरदारास महाराजांवर चालून जाण्यास सांगितले. त्याला सलाबत तुझा खान आवाज मोठा येत नाहीये. त्याला सलाबत खान असा किताब दिला. सिद्दी जोहरच्या मदतीस रुस्तुम-ई-जमान, बाजी घोरपडे आणि अफजल खानाचा मुलगा फाझल खान हेही होते. या परिस्थितीत शिवाजी महाराजांनी पन्हाळा किल्ल्यावर आश्रय घेतला. सुमारे 5 महिने सिद्धीच्या सैनिकांचा पन्हाळ्यात वेढा पडला होता. वेढ्यातून बाहेर पडणे महाराजांना कठीण झाले होते. एकाकी पालकरने बाहेरून सिद्धीच्या सैन्यावर हल्ला करून वेढा उठवण्याचा प्रयत्न केला.
परंतु त्याचे सैन्य थोडे असल्याने हा प्रयत्न यशस्वी झाला नाही. सिद्धी वेढा उठवेल अशी चिन्हे दिसत नव्हती, म्हणून महाराजांनी सिद्धीशी बोलणी सुरू केली. त्यामुळे सिद्धीने पन्हाळगडास दिलेल्या वेढ्यामध्ये शिथिलता निर्माण झाली. काहीच ऐकायला येत नाहीये अनघा. ओके अनघा, असं कर, आदिती रीड कर. हॅलो मॅम, हा, तुझा आवाज येतोय तिची आदिती. वाचू. हा, येस. सिद्धी परत जोहरची वाच आता ते. स्वारी. सिद्धी हा. जोहरची स्वारी. सिद्धी जोहरची स्वारी. अफझल खानाच्या पारिपत्यानंतर महाराजांनी आदिलशाहीतील वसंतगड, पन्हाळा व खेळणा हे किल्ले जिंकून घेतले. खेळणा किल्ल्यास त्यांनी विशाळगड असे नाव दिले. महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने इसवी सन 1660 मध्ये सिद्धी जोहर या कुर्नूल प्रांताच्या सरदारास महाराजांवर चालून जाण्यास सांगितले. त्याला सलाबत खान असा किताब दिला. सिद्धी जोहरच्या मदतीस रुस्तुम ई जमान, बाजी घोरपडे आणि अफझल खानाचा मुलगा फाझल खान हेही होते. या परिस्थितीत शिवाजी महाराजांनी पन्हाळा किल्ल्यावर आश्रय घेतला. सुमारे 5 महिने सिद्धी जोहरच्या सैनिकांचा पन्हाळगडास वेढा पडला होता. वेढ्यातून बाहेर पडणे महाराजांना कठीण झाले होते. नेताजी पालकरने बाहेरून सिद्धीच्या सैन्यावर हल्ला करून वेढा उठवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचे सैन्य थोडे असल्याने हा प्रयत्न यशस्वी झाला नाही. सिद्धी वेढा उठवेल अशी चिन्हे दिसत नव्हती, म्हणून महाराजांनी सिद्धीशी बोलणी सुरू केली. त्यामुळे सिद्धीने पन्हाळगडास दिलेल्या वेढ्यामध्ये शिथिलता निर्माण झाली. या शिथिलतेचा फायदा महाराजांना झाला. या प्रसंगी गडावरील शिवा काशीद या बहादूर तरुणाने पुढाकार घेतला. तो बस बस. दिसायला ओके ओके ओके. शिवरायांसारखाच होता. त्याने ओके 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 आदिती, आदिती वेट वेट वेट. आदिती, आदिती वेट. समजणार नाही, नाहीतर एवढं सगळं आपण एकदाच रीड केलं की मग समजणार नाही बाकी. मला वाटतं आलं नाही तुला, मी बास बास सांगितलं होतं. ओके, व्हेरी गुड. द एक्सपिडिशन ऑफ सिद्धी जोहर. तर सिद्धी जोहरवर कशी स्वारी केली. आफ्टर द ॲनिहिलेशन ऑफ अफझल खान, म्हणजे अफझल खानाचं जेव्हा हे केलं त्यांनी, विनाश केला किंवा ॲनिहिलेशन म्हणतात त्याला, म्हणजे त्याचा पराभव केला किंवा त्याला मारलं त्यांनी, त्याच्यानंतर शिवाजी महाराज कॅप्चर्ड द आदिलशाही फोर्ट्स ऑफ पन्हाळा, वसंतगड अँड खेळणा. तर शिवाजी महाराजांनी पन्हाळा, वसंतगड आणि खेळणा, आणि जो खेळणा आहे त्याला विशालगड असं नाव केलं. हे सगळे किल्ले कॅप्चर केले, त्यांच्या ताब्यात घेतले. पन्हाळा, वसंतगड आणि विशाळगड हे 3 किल्ले त्यांनी ताब्यात घेतले अफझल खानाच्या मृत्यूनंतर. शिवाजी महाराज हॅड पोज्ड अ बिग चॅलेंज बिफोर द आदिलशाही. आता आदिलशाहीला मोठं चॅलेंज वाटू लागलं होतं, म्हणजे बरेच किल्ले ते ताब्यात घेऊ लागले. ते आधी 4 किल्ले ताब्यात घेतले, त्याच्यानंतर आता अजून 3 किल्ले त्यांनी, पन्हाळा, वसंतगड, विशालगड हे 3 किल्ले अजून त्यांनी मिळवले. त्याच्यामध्ये ती 3 किल्ल्यांची भर पडली. जवळजवळ 7-8 किल्ले, त्याचबरोबर अफझल खानाचा वध केला. ह्या सगळ्या प्रकारामुळे आता भीती बसली होती आदिलशहाला. आता शिवाजी महाराजांची भीती वाटू लागली होती. मग त्याच्यामुळे आदिलशहा सेंट सिद्धी जोहर, द सरदार ऑफ द कार्नूल रिजन, अगेन्स्ट शिवाजी महाराज इन 1660. तर त्याच्यामुळे आदिलशहाने काय केलं, सिद्धी जोहरला पाठवलं. द सरदार ऑफ द कार्नूल रिजन, कार्नूल रिजनचा जो सरदार होता, जसा अफझल खान होता तसा सरदार होता सिद्धी जोहर, त्याला पाठवला होता शिवाजी महाराजांच्या विरोधामध्ये. द आदिलशहा गेव सिद्धी द टायटल सलबत खान, त्यांनी त्याला सलबत खान नावाचा किताब दिला होता. रुस्तुम-ए जामन, बाजी घोरपडे आणि अफझल खान सन फाझल खान वेअर ऑल्सो देअर टू हेल्प सिद्धी जोहर. तर अफझल खानाचा जो मुलगा होता, अफझल खान तर त्याचा तर वध केला होता, पण त्याचा मुलगा होता फाझल खान आणि बाजी घोरपडे, हे त्याच्या मदतीसाठी होते. सिद्धी जोहरच्या मदतीला कोण आलं, फाझल खान आणि बाजी घोरपडे. इन दिस सर्क्युमस्टन्सेस, म्हणजे त्यांची पॉवर ऍक्च्युअली जास्तच होती. म्हणजे आदिलशहाचा मुलगा, अफझल खानचा मुलगा होता, बाजी प्रभू होते,
त्याच्यानंतर सिद्धी जोहर, ह्या सगळ्यांची पॉवर तर शिवाजी महाराजांची पेक्षा जास्तच होती. त्याच्यामुळे अशा परिस्थितीमध्ये शिवाजी महाराजांनी काय केलं, तर इन दिस सर्कमस्टन्सेस शिवाजी महाराज टूक शेल्टर इन द पन्हाळा फोर्ट. मग त्यांना शक्य नव्हतं ह्या तिघांशी मुकाबला करणं अवघड वाटत होतं, म्हणून त्यांनी पन्हाळा जो किल्ला होता त्याच्यामध्ये आश्रय घेतला. शेल्टर म्हणजे काय, तिथे थोडे दिवस राहायचं ठरवलं त्यांनी. सिद्धी सोल्जर लेड सेज टू द फोर्ट फॉर अबाउट 5 months. आणि पन्हाळा किल्ल्याला वेढा दिला. सिद्धी जे सैन्य होतं त्यांनी पन्हाळा गडाला वेढा दिला, 5 महिने वेढा दिला. शिवाजी महाराज फाउंड हिमसेल्फ ट्रॅप्ड इनसाइड द फोर्ट. आता शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं की आता आपण फोर्ट मध्ये लपलोय खरं, पण आता आपण याला वेढा दिल्यामुळे आपण इथे आता अडकलेलो आहे. शिवाजी महाराज फाउंड हिमसेल्फ ट्रॅप्ड इनसाइड द फोर्ट. नेताजी पालकर ट्राय टू रेज अ सेज बाय अटॅकिंग सिद्धीज आर्मी फ्रॉम आउटसाइड. तर हे जे नेताजी पालकर होते, अजून एक सरदार होते आपल्या स्वराज्यातले, अजून एक सरदार होते नेताजी पालकर. त्यांनी काय केलं, हा जो वेढा होता त्याला बाहेरून अटॅक करायला चालू केलं. हे सिद्धीचा जो वेढा होता त्याच्यावरती आक्रमण करायला चालू केलं होतं, त्या सैन्यावरती आक्रमण करायला चालू केलं होतं. बट ही कुडंट सक्सीड इन इट ॲज हिज फोर्सेस वेअर मियाग्रे. म्हणजे त्यांचं जे आर्मी होती ती थोडी होती, त्या ज्या तो खूप पॉवरफुल होता. मियाग्रे म्हणजे खूप अल्प होती की होती. आणि मग ते किल्ला सोडण्याचं काही नाव घेत नव्हते. सिद्धी जो होता तो रिलेंटिंग म्हणजे काय, तो जो किल्ला आहे असं काही साईन्स देत नव्हता, तो जो सोडण्याचं साईन देत नव्हता. तो शिवाजी महाराज ओपन टॉक विथ हिम. मग शिवाजी महाराजांनी काय ठरवलं की आता त्याला स्पष्टपणे त्याच्यासोबत बोलायचं, ओपन टॉक करायचं त्याच्यासोबत, लपून न राहता आता त्याच्यासोबत आपण बोलायचं. सिद्धीचं काय म्हणणं आहे, 5 महिने झालं आपण फाईट करतोय पण त्याचा काही इफेक्ट होत नव्हता, म्हणून त्यांनी आता त्याच्याशी बोलायचं ठरवलं. दिस लेड टू स्लॅकनेस इन द सेज राऊंड द पन्हाळगड. आणि त्याच्यामुळे काय झालं, शिवाजी महाराजांनी सांगितलं त्याला की आता आपण एक ओपन टॉक करूया, मीटिंग करूया. आणि त्याच्यामुळे काय झालं, तर हा जो आहे किल्ला जो आहे तो त्याचा जो वेढा आहे तो सुटला. मग तो वेढा जेव्हा सुटला तेव्हा शिवाजी महाराजांनी त्याचा फायदा घेतला. शिवाजी महाराज टूक ऍडव्हान्टेज ऑफ दिस सिच्युएशन. तर शिवाजी महाराजांनी ह्या ज्या सिच्युएशनचा आहे त्याचा फायदा करून घेतला. म्हणजे सुरुवातीला त्यांनी आश्रय घेतला पन्हाळा गडावरती, आणि मग हे तिघ एकत्र आले, बाजी प्रभू, अफजल खानाचा मुलगा फाजल खान, त्याच्यानंतर सिद्धी जोहर. आणि मग त्यांना आता भीती वाटू लागली, शिवाजी महाराजांचं पॉवर कमी पडत होती. मग ते लपून बसले किल्ल्यामध्ये, ते सापडत नव्हते. मग आणि बाहेरून तर 5 महिने वेढा दिलेला होता. मग नेताजी पालकर त्यांच्या मदतीला आले आणि त्यांनी पण त्यांची पण जी शक्ती होती ती त्यांच्या आर्मी पुढे कमी पडली. मग शिवाजी महाराजांनी काय आयडिया केली की आपण एक ओपन टॉक करूया. आणि मग जेव्हा सिद्धी जोहर तयार झाला ओपन टॉक करण्यासाठी, तेव्हा त्याने किल्ल्याचा वेढा जो आहे तो सैल केला, आणि ह्याचा जो फायदा आहे तो शिवाजी महाराजांनी करून घेतला. तो आता आपल्याला नेक्स्ट पार्ट मध्ये पाहायचा. ओके, धनश्री, read next part. Yes, ma'am. On the occasion, Shivakashid, a brave youth, came forward. He resembled Shivaji Maharaj in look. He dressed up like Shivaji Maharaj and sat in a palanquin. The palanquin left by the Raja Dindi gate. It was captured by the Siddhi's army. It was a difficult situation. Shivakashid sacrificed himself on the occasion for Swaraj. In the meanwhile, Shivaji Maharaj left the fort using another difficult route. He has accompanied by Bhaji Prabhu Deshpande, Bendal Deshmukh, and some chosen soldiers. The Siddhi came to know that
Shivaji Maharaj had escaped the siege round Panhalgarh and to Vishalgarh. His army pushed Shivaji Maharaj. Shivaji Maharaj entrusted the responsibility of stopping Siddhi's army at the foot of Vishalgarh to Baji Prabhu Deshpande. Baji Prabhu Deshpande checked Siddhi's army at the God Pass near Gajapur. He fought with the greatest valor. Baji Prabhu died a hero's death in this battle because Baji Prabhu's army held Siddhi's army at bay. Shivaji Maharaj could cross the Vishalgarh. While going to Vishalgarh, Maharaj also crushed the opposition of the Adil Shahi Sardar Dalvi of Palwan and survived the Sringarpur. Maharaj reached Vishalgarh safely. ओके. एवढा लास्ट रीड कर आणि आपण थांबूयात आणि याचं एक्सप्लेनेशन आहे ते नेक्स्ट वीक पाहूया आपण. ओके. Okay. While Shivaji Maharaj was trapped at Panhala, Aurangzeb, who had ascended the throne of Delhi, had sent Saistak. Ma'am, what is that? Saistak Khan, a Mughal Sardar, to the Deccan. He had invaded the Pune province. The conflict with Adil Shahi continued even as the Mughal army invaded the Swaraj. Maharaj realized that it would not be prudent to fight two enemies at one and the same time. Therefore, after reaching Vishalgarh safely, he entered into a treaty with the Adil Shahi. As per the treaty, he returned the fort of Panhala to Adil Shahi. व्हेरी गुड. व्हेरी गुड धनश्री. ओके. आज आपण क्लास लवकर थांबवूया. आदिती हॅव अ डाऊट. व्हॉट हॅपन आदिती? हॅलो टीचर. येस. टीचर, मी जो पॅराग्राफ वाचला त्याच्यामध्ये असं होतं की सिद्धी जोहरच्या मदतीस बाजी घोरपडे होते, तर पण बाजी घोरपडे तर शिवाजी महाराजांच्या बाजूने होते ना. नंतर झाले ना ते. बाजी घोरपडे सुरुवातीला नक्की काही शिवाजी सरदार जे महाराजांच्या होते. बाजूने नाही, सुरुवातीला ते शिवाजी महाराजांच्या बाजूने नव्हते, ते अफजल खानाच्या बाजूने होते सुरुवातीला. हळूहळू मग आता आपल्याला नेक्स्ट पार्ट मध्ये बघायला भेटेल की, परत एकदा बघू द्या मला. इथे काय दिलंय? रिजिमे जामन, बाजी घोरपडे अँड अफजल खान सन फाजल खान वेअर ऑल्सो देअर टू हेल्प सिद्धी जोहर. म्हणजे त्यावेळेला सुरुवातीला आपण जसं पाहिलं की जवळीचे मोरे, सावंतवाडीचे सावंत हे सगळे सुद्धा अपोज करत होते शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेसाठी. तसंच काही सरदार जसे बाजीप्रभू देशपांडे होते. बाजी घोरपडे ते आपण नेक्स्ट पार्ट मध्ये पाहूया. पण हे जे बाजी घोरपडे जे आहेत ते बाजीप्रभू देशपांडे, ते शिवाजी महाराजांची मदत केली होती त्यांनी. शिवाजी महाराजांसाठी प्राणाचा त्याग केला बाजीप्रभू देशपांडेंनी. तर हे बाजी घोरपडे जे होते ते सिद्धी जोहरच्या बाजूने होते. हे पण एक सरदार होते आणि पण ते सिद्धी जोहरच्या बाजूनी शिवाजी महाराजांच्या विरोधात होते त्यावेळेला. हे बाजी घोरपडे होते. ओके. ओके. ओके, सो वी विल स्टॉप हिअर स्टुडंट. बाय एव्हरीवन. Bye, ma'am. Good night. Bye, ma'am. बाय. Bye, बाय. बाय मॅम. गुड नाईट. बाय.